हिरव्या मिरचीचा ठेचा, आमच्या इकडे खरडा म्हणतात, सोलापुरी खरडा. कशा आहात? माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी गीतांजली. मी आज तुम्हाला हिरव्या मिरचीचा ठेचा म्हणजे आमच्या इकडे हिरव्या मिरचीचा खरडा असं म्हणतात, सोलापुरी स्टाईल करून दाखवणार आहे मी. तर मी हा एक पॅन घेतलाय, त्याच्यामध्ये एक पळी तेल घेतलंय. तेल गरम झालं की गॅस मी फुल केलाय आणि फुल गॅसवरती ह्या हिरव्या मिरच्या तोडून टाकलेत, कट करून टाकलेत. ते मिरच्या ना, आता तुम्ही गॅस जर फास्ट असेल तर मिरच्या तडतडून अशा बाहेर उडतात, ते आपल्या अंगावर डोळ्यात सुद्धा जाऊ शकतात. त्याच्यामुळे थोडं जपून करा. गॅस तर फुलच ठेवायचं आहे, पण इतका पण फुल नको की त्याची फ्लेम बाहेर येऊन आपल्या हाताला गरम होईल आणि उलटण पण गरम होईल. तसं मला थोडंसं कमी केलं तरी चालेल, पण मोठ्या गॅसवरच 2 मिनटं हे असं परतायचं आहे, फक्त 2 मिनटं. आणि थोडे एक चमचा जिरे टाकायचे होते चहाचे, पण 1 चहाचा चमचा जिरे टाकायचे. मी जिरे पावडर टाकले, माझ्याकडे जिरे अख्खे जिरे नव्हते. हा एका हाताने व्हिडिओ कॅमेरा पकडल्यामुळे ना, मी एका हाताने केलेलं शूटिंग दाखवते. मी स्वतः कॅमेरा पकडून, त्याच्यामुळे हे असं दिसतंय तुम्हाला. स्टँडनी असतं तर वेगळं दिसलं असतं, पण मी गॅस जवळ खूप मोबाईल नेत नाही आहे, लांबूनच केलं आहे शूटिंग. आणि थोडा वेळाने बंद पण केलं आहे, कारण गॅसच्या ह्याच्यामुळे मोबाईल गरम होऊ शकतो म्हणून. 2 मिनटं झाली की आपण त्याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे. लसूण घेतला होता बघा, 30-35 पाकळ्या असतील, कारण माझा लसूण छोटा होते, लसणाचा गड्डा. त्याच्यामुळे मी 30-35 घेतलेत. आणि मिरच्या आपल्या होत्या 25-30 होत्या असं मला वाटतं अंदाजे. मी असं मोजून काही केलं नाही, अंदाजेच केले. आणि हे पूर्ण 2 मिनटं असं परतून झालं की मी त्याच्यात लसूण टाकणार आहे. आणि कोथिंबीर असेल तर ती पण चांगली स्वच्छ धुवून सुकवून ओलसरपणा गेल्यानंतर चिरून त्यात टाका तुम्ही, चांगला फ्लेवर येतो म्हणून. पण पारंपरिक जो जुनी पद्धत आहे तिथे कोथिंबीर पण टाकत नाहीत, फक्त मीठ, मिरची आणि हे काय ते मीठ, मिरची आणि हे जिरे, आठवत नाही काय, जिरे टाकले होते. हे तिन्ही आणि तेल, बस. यांनी एकदम छान लागते हे. काही रेसिपी आहेत अशा की त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकलेले आहेत, पण मला तसं आवडत नाही आहे. हा आमच्या इकडे असाच खरडा बनवला जातो, सोलापुरी स्टाईल म्हणतात इकडे. की माझ्या आईने करताना मी पाहिलेलं आहे आणि मी माझ्या आईला लसूण सोलून दिलेला आहे, आणि तसंच सेम आता तुम्हाला करून दाखवते. तशीच चव येणार. जर तशी पद्धत आपण तशा पद्धतीने केलं तर आपल्याला ती तशीच चव लागणार. त्यात आणखीन काही घातले पदार्थ वगैरे तर वेगळीच चव होऊन जाईल त्याची. पण मला ना कोथिंबीर पण आवडत नाही, पण मला बाकीच्यांना, आमच्या घरातल्या मुलाला, नवऱ्याला, मुलीला तर जरा फ्लेवरमध्ये असलं तर छान वाटतं. लसणाचा वास हे इतका असा जास्त आवडत नाही आहे म्हणून. पण माझ्या नवऱ्याला आवडतं खरडा खूप, म्हणून तर त्यांनी स्वतः आणलेले पोपटी कलरच्या चांगल्या हिरव्या मिरच्या. पोपटी कलरच्या घ्यायच्या, कारण त्या तिखट नसतात जास्त.
असा खरडा बघा, मी पहिल्यांदा तांब्याने असं खरडत होती, माझं काही प्रेशर जाईना आणि मी हे सगळं तव्यात घेतले. मला ते असं बारीक करता येईल चांगलं म्हणून. नंतर मी वरवंटा शेवटी घेतला आणि खरडा बनवला तसा. असं मिक्सरमध्ये नाही करायचा, असाच करायचा किंवा उकळात पण केलं तरी चालेल.